नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, ताईमाई अक्का विचार करा पक्का असं म्हणत तुम्हाला जो पटतोय त्यावरच मारा शिक्का असा एक प्रचार जो आहे तो आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार रंगलेला आहे. आणि याच सगळ्या प्रचाराच्या धामधुमीत आपण पोहोचलेलो आहोत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात, जिथले महायुतीचे उमेदवार आहेत रवींद्र वायकरजी. रवींद्र वायकरजी यांच्याशी आपण दिलखुलास आज गप्पा मारणार आहोत. जाणून घेऊयात जनतेसमोर जात असताना काय मुद्दे ते मांडतायत, काय संवाद ते मांडतायत, त्यांची रणनीती काय असू शकते. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपले धन्यवाद की आपण वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधताय. थेट पहिला प्रश्न, टोकदार प्रश्न घेतो की 50 वर्षाची कारकीर्द, 35 वर्षाचं राजकारण, त्यामध्ये 20 वर्ष नगरसेवक, 15 वर्ष आमदारकी, ही सगळं गणित जर तुमच्या कामाचं लक्षात घेतलं तर आज जनतेसमोर जात असताना जनतेने खासदारकी करता एक उमेदवार म्हणून तुम्हाला का निवडून द्यावं, तुमचे मुद्दे काय? प्रामुख्याने आपण पहिलंच म्हटलं ताईमाई अक्का विचार करा पक्का आणि धनुष्यबाणावरती मारा शिक्का, हे मी पहिल्याने सांगितलं. हां, याच्यामध्ये प्रामुख्याने त्यावेळेला देखील मला ज्यावेळेला मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला 74ला, म्हणजे त्या विचाराने काय असं प्रवेश वगैरे असं काय नव्हतं. बाळासाहेबांचे विचार, इथं 4 वेळेला दंगल झाल्या होत्या, 74, 84, 89 आणि 91, 92ची दंगल झाली होती. तर त्यावेळेला 74ला माझ्या डोळ्याखाली लागलं होतं तिथे त्यावेळेच्या परिस्थितीच्या अनुषंगाने, बापरे, दंगलीमध्ये. आणि तिथून मला बाळासाहेबांकडे घेऊन जाण्यात आलं आणि तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन मी ते माझं काम तिथे त्या एरियामध्ये करायला लागलो. आमच्या इथे 4 वेळेला शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता, 4 वेळा. आणि मला मग सर्वानुमते मलाच तिकीट द्या असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांना नको आता कोणाला की याला द्या, रवींद्र वायकर यांना द्या. मी शाखेत साधा शिवसैनिक होतो, असं काही मोठा काही हे नव्हतो, पण मलाच द्या असं त्यावेळेला ते सांगण्यात आलं. कारण मी माझं तिथे मेडिकल दुकान होतं आणि मेडिकल दुकानाच्या इथून मी जे काही जमेल ती कामं करायचो. 15 ऑगस्टला मुलांना कपडे वगैरे देणं किंवा आणखीन धारा वगैरे चाललं होतं, मला तेलाचं हे होतं, ते कार्यक्रम करणं. तो आणि दंगलग्रस्त एरिया असल्या कारणाने माझ्या दुकानाच्या समोर मी बोर्ड लिहायचो, शिवसेनेचा आमचा बोर्ड, पण तो बोर्ड लिहायचो. तेव्हाचे फलक अगदी फेमस होते. फेमस होते त्या फलकावर, रोज काहीतरी एक नवीन असायचं. माझं अक्षरच चांगले असल्या कारणाने मी त्याच्यावरती संपूर्ण लिहत जायचो की आज काय केलंय, उद्या काय करायचं आहे, उद्या परवा काय करायचं, आणखीन काय झालंय. आणि त्याच्यातनं मी परिचित होतो आणि माझं दुकान मेन नाक्यावरतीच असल्या कारणाने त्या ठिकाणी मला आणि माझ्या समोर मी शाखा केली होती त्यावेळेला. बरं. हां, आणि त्यावेळेला त्या शाखेच्या माध्यमातून बसायची, सर्व लोक यायची आणि त्यातनं मग त्या लोकांनी ठरवलं की यांना द्यायचं. आणि जी आम्ही पराभूत होत होतो 150, 200, 350 मतांनी, ते मी 10,128 मतांनी त्यावेळेला निवडून आलो, हायएस्ट मतांनी. येस, म्हणजे 91-92ला जे काही इलेक्शन झालं 92चं त्याच्यामध्ये जिंकून आलो. आणि मग 4 वेळेला निवडून आल्यानंतर इथं हिंदू मुसलमान दंगल व्हायच्या, वरून ते पेट्रोल बॉम्बचे गोळे आणि हे ते सर्व असायचं. भीषण परिस्थिती. म्हणजे तुम्हाला रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती देखील ट्रेन आल्यानंतर लोक खिडक्या लावायचे, दरवाजे तेवढेच उघडे करायचे की जेवढं उतरेल मनुष्य आणि चढेल मनुष्य एवढेच उघडे असायचे. आणि अशा स्थितीमध्ये जी बदनाम जोगेश्वरी होती त्या जोगेश्वरीला चांगलं रूप देण्याचा प्रयत्न केला. इथं बिल्डर देखील येत नव्हते आणि आले कोणी गेलं तर मुंबई नंबर 93 लिहायचे, मुंबई नंबर 60 नाही लिहायचे, जोगेश्वरी मुंबई नंबर 60. आणि त्यावेळेला घरं देखील इथे किती काय मिळायची, इथं 325 रुपये 350 रुपये स्क्वेअर फीटने घरं मिळायची. आज म्हणजे गगनाला भिडले, आज म्हणजे 40-50 हजार रुपयाचा रेट झालेला आहे, म्हणजे 35च्या वरच आहे. तर अशा स्थितीमध्ये तुम्ही चांगलं करणार. आता साधा एक हे घेतला की जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड केवढा होताच नाही. कारण तुम्हाला जर पवईला जायचं असेल तर फिरून MIDC फिरून वगैरे मरवळवरनं तुम्हाला पवईला जायला लागायचं. मोठा पट्टा होता, मोठा पट्टा, 10-15 किलोमीटरचा तो अंतर होतं. हा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड त्यावेळेला तो करायला घेतला आणि त्याच्यामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आला. त्यावेळेला आपण तो 150 फुटाचा घेतला होता, पण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून MMRDच्या माध्यमातून तो 100 फुटाचाच झाला. त्यावेळेला माझी मागणी होती की ते करायला पाहिजे. नंतर त्यांनी MMRDने हात वर केले, मग आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तो करायला घेतला आणि आता 150 फुटाचा झालेला आहे सेंट्रल एजन्सीच्या माध्यमातून. तो एक झाला. आता ब्रिज झाले 6 नंबरचं 7 नंबरचं आपण ब्रिजेस करतोय, वे केलेले आहेत मेट्रोच्या माध्यमातून, तर ते देखील झालेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यावेळेला मी 4 वेळा निवडून आलो. नंतर आमदार झालो. आमदार करताना पण मला मागणी इथं देखील आमदारकीला हा नवीन वाढ झाला, जोगेश्वरी हा नवीन वाढ झाला आणि त्यामध्ये देखील माझंच नाव आलं की यांनाच द्या.
जोगेश्वरी पूर्व. जोगेश्वरी पूर्व हा नवीन वार्ड झाला आणि तिथं देखील मी पहिल्याने 15,000 नंतर 29,000 आणि तिसऱ्या वेळेला मी 59,000 अँड अबाव मतं जास्त म्हणजे 90,642 वगैरे मला मतं पडली. म्हणजे चांगली मुंबईच्याने मला वाटतं पहिला दुसराच नंबर असेल तर तेवढी मतं पडली आणि डिफरन्स देखील तेवढाच आहे मोठा. या सगळ्या कामातनं एक लक्षात येतं की नगरसेवक म्हणून तुमचा काम करण्याचा अनुभव आहे, आमदार म्हणून तर तुम्ही काम केलंच, म्हणजे जोगेश्वरी पूर्व आपण बघतोच आहे. जर खासदार म्हणून तुम्हाला काम करण्याची संधी मिळते तर सर्वसामान्य माणसाची नेमकी समस्येची नाळ कुठली आहे किंवा त्याची नाडी कुठली हे तुम्हाला ठाऊक आहे असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. तुम्ही खासदार झालात, आमदार झालात किंवा नगरसेवक झालात, माणसं तुमच्याकडे सर्वच कामासाठी येणार. काही घेऊन येतात, काही घेऊन येणार, पाणीच येत नाहीये, सर्व येणार. आता शौचालयामध्ये काड्या जरी तुटल्या तरी तुमच्याकडे येणार, पाणी कमी आलं तरी तुमच्याकडे येणार, सर्व गोष्टीसाठी येणार. तर त्यांना नाही म्हणायचं नाही. तुम्ही डायरेक्ट एक फोन मारायचा वॉर्ड ऑफिसरला किंवा त्या एईला किंवा तो जेई असेल त्याला, किंवा इथे का होत नाही, आणि ते करून द्यायचं. तुमच्या विरोधात अमोल कीर्तीकर आहेत, त्यांचे वडील गजानन कीर्तीकर हे आपल्यासोबत आहेत. तसं बघायला गेलं तर हे युद्ध म्हणण्यापेक्षा घरातलीच लढाई आहे. कसं बघता आपण याकडे? तुम्हाला महाभारत माहिती असेल हां, माहिती आहे. सर्वांना, बरोबर आहे. महाभारतामध्ये ज्या वेळेला अर्जुन आपलं शस्त्र खाली टाकतो त्यावेळेला समोर बघितल्यानंतर टाकतो की हे सर्वच माझे नातेवाईक आहे, समोर काही असेल. पण एकदा युद्ध म्हटल्यानंतर ते युद्ध वेगळं, हे युद्ध तुमच्या विचारांचं, कामांचं आणि देशहिताचं जे काय युद्ध आहे त्याचं आहे ते. तर तुम्ही ते न लटपटता तिथे आता लढायला तयार झालं पाहिजे आणि तुम्हाला ते बाण सोडलाच पाहिजे. पण तशी अशा म्हणून माझा धनुष्यबाण आहे, म्हणून तुमचा धनुष्यबाण आहे. पण अशा प्रकारचे प्रसंग तुमच्यासमोर बऱ्याच वेळेस आले असतील की एक चांगला सख्खा मित्र जो आपल्याबरोबर प्रचारत आहे पण अचानक तो निवडणुकीत आपल्याही विरोधात उभे राहिला किंवा समोरच्या बाजूने समोरच्या पार्टीतनं काम करतोय, गटातनं काम करतोय, असा अनेक प्रसंग तुम्ही मला बघितले? लोकांच्या बाबतीमध्ये एक सांगू इच्छितो, अपक्ष लोक निवडून का देतात? जर पक्ष 2-3 असले तरी त्यांच्याकडे सिम्बॉल असले तरी अपक्षाला का निवडून देतात? की तो मनुष्य काम करतो म्हणून देतात ना. मला पण पहिल्याने इथं निवडून दिलं त्या पक्षाने दिलं होतं, मी ते कामाच्या रूपाने बदललं ना. मी जनतेमध्ये गेलोय का? आम्ही रात्री रात्री जागवलेले आहेत, पाणी भरलेले आहेत, मेघवाडी असेल आणखीन काही असेल, हे रात्र रात्र जागवायचं आम्हाला. आणि नगरसेवक असल्यानंतर पाऊस पडला जास्त तरी त्याला टेन्शन असतं आणि पाऊस कमी पडला तर पुन्हा पाणी कसं त्यांना पुरवायचं वर्षभर हेच देखील टेन्शन असतं. रवींद्र वायकरजी 2 टर्म गजानन कीर्तीकर या मतदारसंघाचे खासदार राहिलेत. आज सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर वावरत असताना मला थेट टोकदार प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. असे कुठले प्रश्न त्यांच्याकडून राहून गेले जे सोडवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान तुमच्यासमोर असू शकतं? ठीक आहे, खासदार म्हणून जर तुम्हाला संधी मिळाली तर आज जनता तुम्हाला विचारत असेल ना, अहो तुम्ही तर आमच्याकडे मतदान मागायला आलेला आहात, मत मागायला आलेला आहात, पण कीर्तीकर साहेबांकडे हे मुद्दे राहून गेले. काही ठिकाणी मला अंधेरी वेस्टला काही विचारलं की मॅनग्रोवच्या बाबतीमध्ये प्रश्न, कचऱ्याच्या बाबतीमध्ये प्रश्न. अहो हे क्षुल्लक प्रश्न आहेत. मी दर 3 महिन्यामध्ये मुंबई शहरामध्ये एक दुसरी सिस्टीम मी चालू केली होती की कमिशनरला घेऊन स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष हा प्रत्येक वॉर्डमध्ये जात होता. तिकडच्या फाईलचा निपटारा मी तिथेच करायचो. कमिशनरला घेऊन सर्व अधिकाऱ्यांना घेऊन एका बाजूला लोकप्रतिनिधी विचारा जाऊन कोणत्याही नगरसेवकाला 3-3 वेळा 3-3 महिन्यांनी मी प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन त्या वॉर्डचे प्रश्न मी तिथे जाऊन बसून सोडवलेत आम्ही. रेल्वेच्या बाबतीतला प्रश्न असेल, कोळीवाड्यांच्या बाबतीतला प्रश्न असेल, फनेलच्या बाबतीतला प्रश्न असेल. एक साधं उदाहरण देईन तुम्हाला. मोनोमेंट आहेत आपल्याकडे, मोनोमेंट आहेत. हे मोनोमेंट असले की त्याच्यामध्ये 500 मीटरमध्ये काहीच करायचं नाही. हा कायदा केंद्राचा आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्या इकडे गुंफा वगैरे आहे ना, त्याच्या 500 मीटरमध्ये काही करायचं नाही हा निर्णय आहे. पण तिथे एक त्यांच्या लक्षात आलं पाहिजे होतं की मोनोमेंट हा उंच असतो, तो झाकला गेला नाही. पण इथे गुंफा जे अंडरग्राऊंड आहेत, ते झाकण्याचा प्रश्नच कुठे येतं? मग हा प्रश्न माझ्या खासदारांनी तिथे जाऊन मांडला पाहिजे ना. तर त्याच्यासाठी नवीन कायदा केला पाहिजे, कारण आर्किओलॉजीचे नियम फार कठीण असतात. मग त्याच्यामध्ये कायदेच करायला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कायदे करायला पाहिजे. समुद्राच्या CRZचा प्रश्न येतोय तर त्यासाठी कोळीवाड्यांचा देखील विकास झाला पाहिजे. सिंगापूर मलेशियाला जर तशा पद्धतीने होतं. मी दुसरी एक पद्धत आणली होती. ज्यावेळेला सिंगापूरला मी गेलो होतो त्यावेळेला अंडरग्राउंड कुंटे होते. मी कुंटेनं म्हटलं तुमची एक टीम पाठवा की रेल्वेच्या खाली मॉल, तिथेच खाली हे गाड्या पार्किंग होतात सर्व, तर आपली स्टेशन आपण का नाही बनवायची? आणि म्हणून मी माझ्या इथे नवलकर मार्केटला पण ती माझी योजना होती. नवलकर मार्केटच्या बाबतीत डेव्हलप करण्याच्या बाबतीत माझं ते व्हिजन होतं, ते मी केलेलं आहे, प्लॅनवर आणलेलं आहे.
जर तिकडे जर तशा पद्धतीने बनू शकतो तर माझ्या इथे का बनत नाही आहे महाराष्ट्रात, मुंबईमध्ये? तुम्हाला समस्याही माहिती, उपाय माहिती, एकूण तुमच्या बोलण्यावर आणि अभ्यासावरनं अनुभवावरनं लक्षात येतं. पण तरीही बऱ्याच वेळेस विरोधक असे म्हणतात की जोगेश्वरी पूर्व हा एक विधानसभा मतदारसंघ सांभाळणं वेगळं आणि लोकसभेचे 6 विधानसभा मतदारसंघ सांभाळणं वेगळं, असं तुम्हाला वाटत नाही का? प्रत्येकांच्या समस्या आहेत त्या वेगळ्या आहेत. हा नॉर्थ अँड साऊथ आहे आपला. एका बाजूला अरबी समुद्र आहे, दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. म्हणजे कोकण लागू होतं, तुमचं आता लागू होतं तिकडून ठाण्याच्यापासून असं आपल्याला गेलं तर. आणि इथं जर अरबी समुद्राच्या इथे असलेल्या त्या समुद्राच्या गोष्टी देखील, कोळीवाड्यांच्या गोष्टी देखील असू शकतात, ते सोडवलं पाहिजे. हाईटचं रेशो तुम्हाला सांगितलेलेच प्रश्न आहेत हे, मी हेच तुम्हाला तिथे जाऊन सोडवायचे आहेत. आणि बाकीचे ट्रॅफिक बिफिकचे आहे तर तुमचे इथलेच प्रश्न आहेत आणि ते मला आमदार म्हणून माहितीच आहेत सर्व. पण रवींद्र वायकरजी, एक लोकप्रतिनिधी म्हणून पक्ष एक वेळ जर आपण बाजूला ठेवला तर इतर मतदारसंघामधल्या समस्या सोडवण्याच्या संदर्भातले तिथले लोकप्रतिनिधी सभागृहात प्रश्न मांडण्याच्या बाबतीत, पाठपुरावा करण्याच्या बाबतीत कमी पडलेत असं तुम्हाला वाटतं का? असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण मी जातो त्यावेळेला तो प्रश्न कशा पद्धती, मगाशीच तुम्हाला म्हटलं, ज्यावेळेला दुसऱ्याचे प्रश्न, तुम्हाला काय तुमचाच प्रश्नाला तुमचा नंबर लागेल किंवा तुमचं येईल ना असं नाही, पण दुसऱ्याच्या प्रश्नामध्ये तुम्हाला जाऊन घुसायला लागतं. तसे प्रसंग आले असतील तुमच्यावर? मग 100 वेळा बोललोय त्याच्यामध्ये मी. होय ना? मतदारसंघ दुसऱ्याचा आहे पण आमदार म्हणून तुम्हाला त्या मतदारसंघाचा प्रश्न मांडावा. मी मांडले तसे अनेक ठिकाणचे प्रश्न मांडलेले आहेत मी. पण मग अशा वेळी काही का नाही, तो विषय सभागृहाचा होतो संपूर्ण. हो ना? आणि त्या विषय सभागृहाचा विषय असल्यानंतर तुम्हाला म्हणून पार्ट अँड पार्सल घ्यायला लागतं, त्यावेळेला नॉलेज पाहिजे तुम्हाला. मग त्यावेळी मग तो आमदार जर असं म्हणाला असेल तुम्हाला की बाबा हा तर माझा- असं बोलूच शकत नाही. एकदा सभागृहामध्ये विषय आल्यानंतर तुम्हाला काही तुमच्या त्याच्यावरनं तुमचा विषय मांडणं हीच तर कला आहे. ते स्वातंत्र्य असतं तुम्हाला. यस. चला, मला पुढला प्रश्न विचारायचा. 20 दिवस प्रचारासाठी शिल्लक असताना तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली, प्रचारासाठी कमी वेळ मिळतोय का, ही तुमची अडचण आहे का? मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, रवींद्र वायकर हा ब्रँड आहे. लोकांना 35 वर्षाची केलेली कामं माहिती आहे. नाही तर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच झाला नसता, ईस्ट वेस्ट ब्रिजच झाला नसता, ट्रॉमा केअरच झाला नसता, मिलन सभेवरती ब्रिज झाला नसता, काही झालं, पाण्याची सोय झाली नसती. आणि ते माझे सर्व बुकलेट आहेत, त्या वेळेला काढलेले माझे बुकलेट आहेत. मी काय आज तुम्हाला सांगतोय नाही ना, त्याच्या वेळेला वाटलेत ना मी. जा नाही लोकांना, आपलं काम बोलतं असं तुमचं काम बोलतं. प्रचारासाठी काय रणनीती तुम्ही ऐकली? मी कारण तुमचं व्यवस्थापन या विषयाला घेऊन तुम्ही पक्के आहात, तुमची म्हणून प्रचारासाठी एक स्वतःची रणनीती असू शकते, ती नेमकी काय? बघा, लोकसभेला तुम्ही सर्वांच्या घराच्या डोअर टू डोअर जाऊ शकत नाही, तुम्ही रस्त्यावरनच जाता. हो. आणि एवढ्या 6 विधानसभा, 41 वार्ड तुम्ही नाही फिरू शकत. त्यामुळे तुम्ही केलेलं काम, आणि आत्ताचा युवक आहे ना, हा मोबाईलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचतो, तुमच्या घरापर्यंत पोचतो, तुमच्या मागच्या कारकिर्दीपर्यंत पोचतो. बरं. त्यामुळे त्याला नॉलेज आहे की हा मनुष्य कसा आहे, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्यांनी काय काम केली आहेत आणि बाकीच्यांनी काय काम केले, हे सर्व कळतं. त्यामुळे त्याला सर्व माहिती झालेलं आहे सर्व लोकांना. तर ती पद्धत जे लोकांची असल्या कारणाने कमी वेळेचा आणि ह्याचा प्रश्न नाही, तो तुमच्यापर्यंत पोचतो, तुम्हाला आजमावतो आणि तो मतदान करेल. बरं, ज्यावेळेस तुम्ही काही ज्येष्ठांसमोर जात असाल किंवा काही ठिकाणी तुम्ही जात असणार, असे काही मतदार तुम्हाला भेटतात का किंवा असा प्रश्न विचारतात का, हो वायकर तुम्ही तर केलं तो, पण केंद्र हे करेल आम्हाला याची गॅरंटी वाटत नाही, याची खात्री तुम्ही कशी द्याल? का नाही केंद्र करणार? केंद्र हे देखील आपल्या सभागृहच आहेत ना, तिथूनच तुम्हाला करायचं आहे. त्यांना तसं समजून सांगणं गरजेचं आहे, केंद्रातनं काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत. म्हणून म्हटलं, मुंबईच्या प्रश्नाच्या बाबतीत मुंबई कॉर्पोरेशन विधानसभा आहे, तिथे तुम्हाला किंवा त्या मंत्रालय आहे, त्यातनं तुम्ही त्यांची ती कामं करू शकता. आणि केंद्राच्या बाबतीतनं तुम्हाला जी कामं केंद्राच्या म्हणजे उच्चस्तर तुमचं सभागृह आहे त्यात मांडणं हे गरजेचं आहे तुम्हाला. त्यामुळे त्यांना समजून सांगितलं पाहिजे. सांगितलं गरज नाही, त्यांना कळतंच आहे. आता या मतदारसंघातली अशी कुठली कामं आहेत जी प्रलंबित आहेत, जी प्रामुख्याने जर तुम्हाला संधी मिळते खासदार म्हणून तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा? फॉरेस्टच्या बाबतीमध्ये माझं कोळीवाडे माझ्याकडे आहेत. फनेल आहे, 4 किलोमीटरचं फनेल आहे आपल्या इकडे. बरोबर. ते पण फनेल हा शब्द कोणाला माहिती असेल की मला माहीत नाही. ज्या बाकीच्या उमेदवारांना विचारा फनेल म्हणजे काय. दुसरं पुन्हा त्याला बेंचमार्क म्हणजे काय विचारा, ह्या बेंचमार्कचा अर्थ काय. ते हे सर्व जे प्रश्न आहेत, म्हणजे कोळीवाड्यांचा प्रश्न असेल, फनेलचा प्रश्न असेल, हाईटचा प्रश्न असेल, तुमच्याकडे गुंफा आहे त्यांचा प्रश्न असेल, फॉरेस्टचा प्रश्न असेल, आरेच्या फॉरेस्टचा प्रश्न असेल, तर हे प्रश्न आपल्याला तिथे जाऊन सोडवायला पाहिजेत ना. हे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत पूर्व खासदार कुठे कमी पडले असं तुम्हाला वाटतं का? ते झालेत का प्रश्नाची उकल लागलेली आहे का? ते तोच विचार तो मतदार करणार ना.
तोच विचार म्हणून तिथे ते कार्यक्षम आणि काम करणारा मनुष्य पाहिजे हाच विचार करेल ना. मी 2 वेळा निवडून दिलं मी किंवा 3 वेळा आणखीन कोणाला तरी निवडून दिलंय, त्यांनी जर काम नाही केलं तर लोक बदल घडवतात ना. पक्षचिन्ह बाजूला राहतं. आणि दुसरं याच्यामध्ये मोदीजींचं पण काम जे आहे केंद्रामधलं त्यांनी केलेलं म्हणजे 10 वर्षामध्ये त्यांनी सक्षम भारत घडवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, सर्व गोष्टीमध्ये स्टार्टअपपासून ते संपूर्ण सर्व एज्युकेशनपासून ते IT सेक्शनपासून ते केलेलं आहे. देशामध्ये जगामध्ये देशाचं नाव उंचावलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला भीती होती, एक युद्ध झालं तर अमेरिकेकडे बघायला लागायचं, चायना काय बोलेल हे बघायला लागायचं, आणखीन कोणी काहीतरी बोलेल, रशिया काय बोलेल हे बघायला लागायचं, आम्हाला शस्त्र दारू गोळा देतील की नाही हे बघायला लागायचं. आता नाही, सक्षम झालेलं आहे भारत. आणि ते भारत सक्षम करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे, ते एका बाजूने आहे. दुसऱ्या बाजूने आमदार म्हणून एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजित पवार या लोकांनी केलेली कामं, फास्ट केलेली कामं ते आहे. आणि मी केलेली कामं. रवींद्र वायकरजी, आमदार म्हणून, नगरसेवक म्हणून तुमची कार्यशैली तुम्ही सांगितली की त्या प्रभागात जायचं आणि थेट अधिकाऱ्याला घेऊन तिथल्या कामाचा निपटारा करायचा. ठीक आहे. बऱ्याच वेळेस लोक असं म्हणतात की खासदार निवडून तर येतो पण दिसत नाही. तो दिसत नाही. यस, खरी गोष्ट. दिल्लीतच असतो. हेही मान्य केलं की त्याला दिल्लीत जाऊन त्याच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडायचे असतात, सोडवायचे असतात, मान्य केलं. पण अशा वेळी अनुपस्थिती हा जो विषय असतो मतदारांच्या संदर्भात, त्यांच्यासमोर त्यांची कामं होण्याच्या बाबतीत तुमची कार्यशैली काय असू शकते, दिल्लीतली सुद्धा आणि इथली म्हणूनच मी माझ्या नगरसेवक असतानाच मी तसं केलं आहे की कचऱ्यावरती कोणी बघायचं, पाण्याची लाईन जर कोणाची पाहिजे असेल किंवा पाण्याच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम असेल तो सेटअप इथे लागणार ना. तोच कामं हीच आहे. दिल्लीला तुम्ही नसला तरी तुमचं ऑफिस चालू पाहिजे ना. बरोबर. माझं ऑफिस सकाळी चालू असते ते रात्री 10 पर्यंत चालूच असतं कंटिन्युएशन मध्ये. नगरसेवक अपेक्षा असतात, मग ते 24 तास पत्र पाहिजे, ते रेडी आम्ही सह्या करून ठेवलेलेच असतात. हे सर्व करून ठेवलेले आहेत. साचेबंद काम आहे. त्यामुळे दिल्लीला गेल्या तरी दिल्लीला तुम्हाला करमेल असं माहीत नाही ना. तुम्ही तुमचं काम करा आणि या ना परत. तिथे राहून काय आणखीन काही गोष्टी करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या मतदारसंघात या आणि लोकांना भेटा. रवींद्र वायकरजी, बहुमत चंचल असतं असं म्हणलं जातं, मतदार देखील चंचल असतो. तो मतदान केंद्रापर्यंत जाओस तर आणि बटन दाबोस तर त्याच्या नेमकं मनात काय सुरू हे कोणी सांगू शकत नाही. पण सध्या दिल्लीमधनं 400 पारचा नारा जो आहे तो लावला जातोय. तुम्हाला असं वाटतं, लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून, आमदार इथपर्यंतचा प्रवास तुम्ही केलेला आहे, लोक एकेका मतांवरनं तुम्ही गेलेली बघितलेली आहेत, होय की नाही? कमी मताधिक्य, वाढू मताधिक्य हे देखील काळ तुम्ही बघितलेला आहे. तर 400 पार खरंच शक्य आहे ना. जी केलेली मोदी साहेबांनी केलेली कामं आहे ती देश हिताच्या दृष्टीने तिकडे जाणार आहे. तर पहिला आपल्याला तुमचं रिलेशन जगामध्ये असलेल्या देशांच्याबरोबर तुमचं रिलेशन कसं आहे ते मेंटेन करणं, तिथून काही आणखीन चांगल्या गोष्टी आहेत ते देशाच्या दृष्टीने इथं आणणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. आणि त्याला चालना देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे चंचल मतदार असला तरी तो तिथे मतदान करताना तो ज्यावेळेला तो बटन दाबतो ना, नाही मला हे योग्य व्यक्तीलाच दिलं पाहिजे असं बोलतो. तो त्यावेळेला गेल्यानंतर कधी कधी पार्टी पण बघत नाही. सर्वच पार्टी पक्षाचे मतदार असे असू शकत नाही, जनरल पब्लिक देखील असतो. तो त्यावेळेला त्याचं मत तयार करतो की बाबा ह्या माणसाने काहीतरी केलेलं आहे. ते तुमच्या पार्टीची 25% मतं असू शकतात, पण जनरल 75% लोक जी असतात दुसरी तुमची, काही लोक त्याच वेळेला विचार करतात, काही लोक कामं झाली म्हणून विचार करतात, काही न्यूट्रल असतात असे, ते तिथे जाऊन तो विचार करतात आणि ते बटन दाबतात. खांबावरती फलक लावण्यापासून तर फळ्यावरती लिहिण्यापर्यंत कार्यकर्ता म्हणून तुम्ही सगळं केलं. त्याशिवाय कार्यकर्ता शिवसेनेतला तयार होत नाही हे तितकंच खरं आहे. पण अशा वेळी जेव्हा मतदारांमध्ये तुम्ही जाताय तेव्हा बऱ्याच वेळेस शिवसेना खरी कोणती हा एक कडू प्रश्न किंवा टोकदार प्रश्न तुम्हाला विचारला जात असेल, कसं तुम्ही त्यांना सांगता, काय उत्तर देता? तुमचा जन्म हॉस्पिटलमध्ये झाला किंवा नाही झाला तरी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट घ्यायला लागतं. मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला डेथ सर्टिफिकेट घ्यायला लागते. हे कायद्यामध्ये आहे ना. मग कायद्यामध्ये धनुष्यबाण आता कोणाला आहे? तो कायद्याने मिळालेला आहे ना. जो कायद्याचा निर्णय आहे त्या कायद्याच्या बाजूने आहे. त्यामुळे मला टोचत नाही आता. मी काँग्रेसच्याच एका नेत्याकडनं बोलताना असं ऐकलं होतं की काँग्रेसचा कार्यकर्ता दिल्लीत आणि शिवसेनेचा कार्यकर्ता हा गल्लीत आणि चाळीत भेटतो. तुम्ही आश्वस्त करताय जनतेला मतदारसंघातल्या की हा खासदार तुम्हाला इथेही भेटेल आणि दिल्लीतही भेटेल? मी नागपूरला गेलो तरी मला करमत नाही. मला माझ्या एरियात मुंबईच करमवते. म्हणून मी दिल्लीचं जे माझं हे होतं की मी ड्राय पर्सन आहे, कुठलंही व्यसन नाही ना, सिगारेट, पान, दारू बिरू काही नाही.
त्यामुळे संध्याकाळ कशी घालवायची हा माझा प्रश्न असतो. त्यामुळे नागपूरला जरी गेलो मी तरी मला बाबा मी कधी शनिवार येतो आहे, शुक्रवार येतो आहे, रात्री मी बसतो आणि पुन्हा माझ्या विभागात येतो आहे, घरी येतो आहे, हे होतं. तर तुम्ही मला दिल्लीला गेल्यामुळे तुम्ही तिकडून राहू शकत नाही तिथे. त्या वातावरणात जास्त आपण मुंबईच्या वातावरणामध्ये राहिलेलो, आपण फॅमिलीवाले आहोत, फॅमिलीसारखं आहे. मी कधी मला बंगला जरी मिळाला होता तरी मी बंगल्यामध्ये एक दिवसही राहिलो नाही आहे. मला आमदार म्हणून घर दिलं होतं ते तिथे पत्रकारच राहायचे माझ्या. मी रात्री कितीही वाजले तरी घरीच येतो, कारण मला दुसरी काही हेच नाही आहे, छंदच नाही आहेत. काम वर्कोलिक आहे मी, अल्कोलिक नाही. संबंध राज्याबद्दल तुमचा जिव्हाळा आहे. तुम्ही भले एका मतदारसंघाचे खासदार असलात तरी कोकणाबद्दलचा जिव्हाळा काही तुमचा लपलेला नाही आहे, कारण तुम्ही तिथले पालकमंत्री होतात. सभागृहात जाण्याची जर संधी तुम्हाला मिळते तर जाता जाता मी विचारतो की कोकणातले असे कुठले महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला वाटतात जे प्रामुख्याने खरं केंद्रात जाऊन संसदेत मांडायला हवे आणि ज्याला चालना मिळायला हवी? कोकणातले प्रश्न खरे CRZच्या बाबतीमधले देखील आहेत. मी तुम्हाला सांगेल, तुम्ही कोकणात जाताना तुम्हाला कशेडी घाट दिसतो. तिथे नेहमी दरड पडते आणि हे आणि ते 34 किलोमीटर 17 वर चढण्यासाठी 17 किलोमीटर आणि खाली उतरण्यासाठी 17 किलोमीटर 34 किलोमीटरचा अंतर आहे. ते तुम्ही 35 मिनटं 45 मिनटात ते पार करता. तो बोगदा व्हावा म्हणून मी त्यावेळेला प्रयत्न केले, मी पालकमंत्री असताना. आणि आज ते फळाला आले. 510 कोटी खर्च करून मी 20-22 बैठका घेतल्या त्याच्यात. म्हणून म्हटलं नाही, व्हिजन पाहिजे. रवींद्र वायकरजी, मतभेद असू शकतात पण मनभेद नाही. ठीक आहे, जुने नवे शिवसैनिक अशा सगळ्याच लोकांना तुम्ही प्रचाराच्या दरम्यान सामोरे जातात, त्यांना काय अपील तुम्ही कराल? आणि आणखीन एक उपप्रश्न विचारतो की महायुतीला पूर्णपणे कौल मिळताना तुम्हाला दिसतोय का? नक्कीच कौल मिळेल. हा देशहिताचा प्रश्न आहे. देश समृद्ध कणखर कसा झाला पाहिजे हे आहे. त्यामुळे समोर काही असं कोणाकडे ठोस नाही आहे. महायुतीमध्ये ठोस आहे की हेच पंतप्रधान. इथं कोणाला करणार आहात तुम्ही, कोण होणार आहे हे माहीत नाही. पहिले इकडे असले तिकडे गेलेले आहेत. काही लोकांची युती गठन होण्यासाठी महाआघाडीचं किती जवळ आले, पुन्हा गेले. तर ते मग पंतप्रधान पदासाठी देखील तसंच होणार आहे. पण इथे ठासून सांगितलं जातं मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहे. त्यामुळे तर तो प्रश्न लोक आहेत ना की पंतप्रधान म्हणून ठासून सांगतायत, देश हिताच्या गोष्टी करतायत, तर मतदान कोणाला होईल? देश हितासाठीच होईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रचार तुमचा जोरदार सुरू आहे आणि अर्थात लवकर कळेलच निकालानंतर की जनतेचा कौल नेमका काय मिळतोय. पण तुर्त शुभेच्छा आणि धन्यवाद आमच्याशी मनमोकळा संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद, थँक्यू. आणि यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.